आपल्याबरोबर अमोल मिटकरी आहेत. सर, प्रवक्त्यांसाठी काही नोटीस काढलेल्या आहे सुनील तटकरेंनी, कसं बघताय याकडे आणि काय म्हटलंय? मला अद्याप नोटीस प्राप्त झाली नाही, कारण मी अधिवेशनाच्या निमित्तानं मुंबईला आहे. त्या नोटीसची मी अधिकृत माहिती घेतो आणि माझ्या अंदाजाप्रमाणे असं असेल की वक्त्यांनी महायुतीचा प्रोटोकॉल पाळला पाहिजे. आपल्या विधानांनी आपलं महायुती अडचणीत येणार नाही अशा पद्धतीचं ते असावं असा माझा अंदाज आहे. पण माझी त्या पत्राला सुद्धा विनंती आहे, कारण मी सुद्धा विनंती करू शकतो की साहेब, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवक्त्यांनी जबाबदारीनं बोललं पाहिजे. हे जे तुम्ही म्हणता ते शिरसावंदे आहे, पण महायुतीच्या दोन्ही पक्षाच्या प्रवक्त्यांच्या सुद्धा तोंडाला आवर घाला. ज्या पद्धतीनं प्रवीण दरेकर सुसाट लगाम नसलेल्या घोड्यासारखे पळायला लागलेले आहेत, त्यांनासुद्धा आवर महायुतीने घातला पाहिजे. आम्ही हम वहाँ भी भरते हैं तो बदनाम हो जाते हैं और वो कत्ल भी करते हैं तो चर्चा नहीं बनती, असं जर असेल तर त्या गोष्टीला सुद्धा म्हणजे ते दाखल केलं, म्हणजे गांभीर्याने घेतलं पाहिजे असं मला वाटतं. पण एकट्या राष्ट्रवादीलाच प्रोटोकॉल असावा आणि बावनकुळे साहेबांनी आणि इतर कोणी बोलूच नाही अशा पद्धतीचं काही चालणार नाही. मी पक्षाचा कार्यकर्ता म्हणून माझ्या वरिष्ठांकडे हे मांडणार. पण जर असं काय सूचना दिल्या किंवा असं काय निर्णय घेतला तर तुम्ही त्याच्याबद्दल काय बोलणार किंवा तो पाळणार का? नाही, नक्कीच पाळणार. पक्षाचा एक कार्यकर्ता म्हणून पक्षाने जो आदेश दिला तो शिरसावंदे म्हणून पुढे जायचा असतो. पक्षाने जर सांगितलं की यानंतर कृपा करून बोलू नका मीडियासमोर, तर ते पण मी पाळेल. पण जर कोणीही उठला सुटला गल्ली बोळातला एखादा सडकछाप नेता जर माझ्या पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांवर आणि अजितदादांवर बोलण्याचा चुकूनही प्रयत्न करेल, त्यावेळेस मात्र आम्ही प्रोटोकॉल पण तोडू. एक शेवटचा प्रश्न, असाच मुद्दा भाजप विरुद्ध राष्ट्रवादी हे पुण्याला पाहायला मिळतं. म्हणजे ड्रग्स प्रकरण असेल, अनेक प्रकरण असेल, कसं बघताय? नाही, असं आहे की महायुतीमध्ये जर तिघंही एकत्र आहोत तर चुकीचं सुद्धा आम्ही समर्थन करत नाही. पण जसं पराभवान तिघांनी स्वीकारला तसं अंमली पदार्थाचा सुळसुळाट जो आहे तो काही एकट्या राष्ट्रवादीने केला असं नाही आहे, किंवा राष्ट्रवादीच्या काळात होतो असंही नाही आहे. मी मागेही सांगितलं की छुप्या पद्धतीनं सगळं सुरू होतं आणि पुन्हा जे विद्याचं माहेरघर आहे त्याच्यामध्ये पोर्शेकार प्रकरण घडलं. आता एक आमदार महोदयांच्या पुतण्याद्वारे एक हिट अँड रनचं प्रकरण घडलं. त्याच्यामुळे याला कोणी वैयक्तिक एखादी पक्ष किंवा व्यक्ती जबाबदार नसते, तर तिथलं शासन प्रशासन पण जबाबदार असतं. त्याच्यामुळे तिन्ही पक्षांनी याची गांभीर्यानं दखल घेऊन पुणे हे विद्येचं माहेरघर जी ओळख होती ती कशी कायम ठेवता येईल यासाठीच प्रयत्न केला पाहिजे. पण याचा अर्थ फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच करतो असं जे काही कोणी मूर्खासारखे आरोप करतात त्यांनी स्वतःचं आत्मचिंतन केलं पाहिजे. एक महत्त्वाचं स्टेटमेंट दिलेलं आहे अमोल मिटकरेंनी. यांनी सांगितलेलं आहे का प्रवक्त्यांवरती काही सूचना काढलेल्या आहेत पक्षाकडनं आणि त्या आम्ही मानू, परंतु एकंदरीतच आमच्या नेत्यांवरती किंवा जर महायुतीकडनं जर हा धर्म पाळला गेला नाही तर हे चुकीचं आहे. याच्यावर मी माझ्या नेत्यांशी बोलणार आहेत. त्याचबरोबर महायुतीचे नेते जे सुटलेले आहेत, जे कसे काय अनेक प्रकारे आरोप करतात, त्यात खास करून दरेकरचं नाव घेतलेलं आहे, त्यांना पण थांबवणं गरजेचं आहे असा हे टोला त्यांनी लगावलेला आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट रवीसह कपिल राऊत, झी मीडिया, मुंबई.